नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश वसंतराव बकाल, वरोड बकाल येथीलच असून मी सध्या अमरावतीमधील श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे। गेल्या 4 वर्षापासून मी बायपास डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे। अच्युत महाराज संस्था एक सेवाभावी ट्रस्ट आहे, म्हणजे जे फक्त पैशासाठी काम नाही करत आहे, हे फक्त लोकांच्या कल्याणासाठी अच्युत महाराजांनी चालू केलेली संस्था आहे। इथे आपण योजनेमध्ये सगळ्या गोष्टी फ्री करतो म्हणजे कसं आहे, पेशंटचे जे बेसिक ट्रीटमेंट आहे, बेसिक इन्व्हेस्टिगेशन राहतात, त्याचे आपल्याला पैसे लागतात। त्याच्यामध्ये जर काही हृदयरोग वगैरे निघालं, म्हणजे जसं अँजिओग्राफी केली, अँजिओग्राफीमध्ये जर ब्लॉकेज निघाले तर आपल्याकडे अँजिओप्लास्टी फ्रीमध्ये होते। ज्या पेशंटची अँजिओप्लास्टी होऊ शकत नाही, त्यांना बायपास लागतं, त्यांची ओपन हार्ट सर्जरी राहते बायपास, ते पण आपल्याकडे फ्री होऊन जातं। तसेच जे लहान बाळ असतात, कोणाला हृदयामध्ये होल असतं, त्याला ASD मतलब ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट आणि VSD असे जे आजार राहतात, त्याचे पण आपल्याकडे उपचार होतात। त्याचे 2 पद्धती असतात, एक ओपन हार्ट सर्जरीमध्ये असते आणि एक राहतं बलून थ्रू करतात, आहे ना, मांडीमधनं करतात। ज्या पेशंटला आपण बलून थ्रू होत असेल, आपण त्याला ओपन हार्ट सर्जरी करत नाही। दुसरी गोष्ट, आता मी आपल्या गावाकडचा आहे, आपल्या गावाकडचे बरेच पेशंट आहेत, त्यामुळे आपल्या गावाबद्दल एक बॉन्डिंग राहते आपली। माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आपल्या गावाकडे कॅम्प घ्यायचा। तेवढ्यात आपल्या गावाकडचे पेशंट आले, तो यश भोजने म्हणून आलेला आहे, भांबेरीचा पेशंट आला होता। त्यांच्या थ्रू भोजने काकाशी कॉन्टॅक्ट आला, त्यांच्याशी बोलणं झालं। त्यानंतर भोजने काकांशी बोलणं झाल्यानंतर आम्ही हा कॅम्प अरेंज केला। याच्यामध्ये सगळ्या पत्रकार लोकांनी खूप मेहनत घेतली, 8-10 दिवसापासून झटत आहे। व्हॉइस ऑफ मीडिया यांनी स्पेशली खूप जास्त मेहनत घेतली, आम्हाला इथे बोलावलं आणि सगळं पाहून आम्ही पण सगळे आनंदित झालेले आहे। आणि मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीत झाला की आपल्या भागातल्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली। काही लोकांना आजपर्यंत हे माहीत नसते राहत की आपण ॲसिडिटीचा किती नॉर्मली घेतो। कधी ॲसिडिटी हे एक हार्ट अटॅकचं पण एक सिम्पटम राहतं। आपण ॲसिडिटी म्हणून त्याला निग्लेक्ट करतो, पण कधी आपण नॉर्मल ECG जरी करून घेतला तर आपल्याला माहीत पडते काही कॉम्प्लिकेशन आहेत का, आपण पुढची ट्रीटमेंट करू शकतो। त्यासाठी हा कॅम्प घेतला, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे धन्यवाद।